नमस्कार मित्रांनो, आज 17 मार्च. आज माझा वाढदिवस आहे. तुमच्या शुभेच्छा आणि तुमचा आशीर्वाद असाच कायम राहू द्या. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. त्याआधी जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आपले 5,000 सबस्क्रायबर्स लवकरच पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या धमाकेदार एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की या मनस्विनीला शंका येते की कान्हा त्याच्या खोलीत आला होता आणि कान्हाच्या हाती खूप मोठा पुरावा लागलाय, ती म्हणजे तेजस्विनीची डायरी, ज्यामुळे कान्हासमोर खूप मोठा खुलासा झालाय. तर बघूया मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. आजचा एपिसोड सुरू होतो. कान्हा मनस्विनीच्या खोलीत असतो आणि तो सगळीकडे छानबीन करत असतो. कुठे त्याला काही मिळतंय का हे बघत असतो आणि त्या कोड्याच्या द्वारे तो प्रयत्न करत असतो पुरावा शोधण्याचा. आधी कान्हा इकडे तिकडे शोधतो, पण फायनली तो आरशाजवळ जातो. आता कान्हाला इतकं शोधून काही मिळालं नसतं म्हणून त्याची चिडचिड होत असते. कान्हा त्याच्या डोक्यावर वगैरे असा हात ठेवतो. त्यानंतर तो आरशाकडे बघतो आणि त्याला लगेच ते कोडं आठवतं. मयसभा, सरकार, आरसा असं म्हणत कान्हा बरोबर त्याचा हात आरशावरून फिरवतो. कान्हा आता आरशावरून हात फिरवत असं म्हणतो की मयसभा पांडवांची सभा होती आणि तिथे जसं दिसायचं तसं नसायचंच. म्हणजे ही सरकार पण जशी दिसतीये तशी नाही आहे. पण या आरशाचं काय? आरसा पण जसा दिसत आहे तसा नाही आहे का? असं म्हणत कान्हा त्या आरशावरून बरोबर हात फिरवतो आणि त्याला समजतं की इथे एक हिडन बटन आहे म्हणून. कान्हा त्या आरशावरच्या हिडन बटनवर प्रेस करतो आणि बरोबर खाली ठेवलेला एक बॉक्स ओपन होतो, ज्यामध्ये आता कान्हाचं लक्ष जातं. त्याच्यामध्ये आता गन असते, एक सुरा असतो आणि एक जुनी पुराणी डायरी असते. कान्हाला तर याची आयडियाच नसते आणि कान्हाला धक्काच बसतो की या आरशामध्ये असं सुद्धा असू शकतं. याचं त्याला नवलच वाटतं आणि कान्हा पटकनच त्या बॉक्समध्ये बघतो काय काय आहे म्हणून. आणि ते सगळं बघून कान्हा त्याच्या डोक्यावरच हात ठेवतो. आता कान्हा ते जे बॉक्स असतो मित्रांनो, त्यामधली डायरी उचलतो आणि कडाक्याची अशी वीज वाजते. विजेचा आवाज होतो जोरात. कान्हा आता घाबरतो आणि तो सरकारकडे बघू लागतो. तर ही सरकार सुद्धा त्या विजेच्या आवाजामुळे दचकते. आता ही सरकार दचकून उठते आणि इकडे तिकडे बघू लागते आणि आपल्याला आता दाखवलं जातं की कान्हा ऐन वेळी बरोबर तिथून गायब झालाय. पण गोष्ट इथेच थांबत नाही मित्रांनो. ही मनस्विनी खाली जाणार आहे आणि तिथे तिला कान्हा दिसतो. तर इथे आता काय होतं, तर या मनस्विनीला आता शंका येते की तिच्या रूम मध्ये कोणीतरी होतं. आणि इथे आता आपल्याला दाखवलं जातं की कान्हा मनस्विनीच्या रूम मधून धावत पडत येतो किचन मध्ये. कान्हा आता स्वतःला म्हणतो, थोडक्यात वाचलोय आज, नाहीतर आज पकडल्याच गेलो असतो. कान्हा लगेच आता फ्रीज वगैरे उघडतो आणि पाणी पितो. कान्हाला खूपच दम लागलेला असतो, कारण तो धावत पडत आला असतो आणि घाबरला असतो कान्हा. त्याला वाटत असतं की तो पकडला जाईल. पण मित्रांनो, कान्हा खाली हात नसतो आला. त्याने त्याच्यासोबत त्याची डायरी आणली असते, जी त्याला सरकारच्या त्या बॉक्समध्ये सापडली असते आणि ही डायरी तेजस्विनीची असते. आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की जेव्हा वीज चमकली होती तेव्हाच कान्हाने ती डायरी त्याच्या टी शर्टच्या आतमध्ये लपवली होती, कारण त्याला पहिलेच त्याचा अंदाज लागला होता की या डायरीमध्ये त्याला नक्कीच काहीतरी मिळणार आहे. तर आता कान्हा किचनमध्ये असतो आणि ती डायरी तो उघडून बघतो. त्या डायरीची पानं जीर्ण झाली असतात. समोरचा जो मेन पृष्ठ असतो तो तुटलेला असतो, फाटलेला असतो. कान्हा आता ती डायरी ओपन करतो. त्या डायरीमध्ये भरपूर काही लिहिलं असतं, 2-4 पेजेस. आणि कान्हा ते वाचणार तितक्यात तिथे आता ही सरकार टपकते. आता तिथे सरकारला बघून कान्हा आणखीच घाबरतो आणि पटकन ती डायरी ठेवून देतो खाली. आता या सरकारच्या लक्षात येतं की कान्हाने काहीतरी लपवलं हिला बघून आणि ही लगेच कान्हाला म्हणते, माझ्या बरोबर लपंडाव खेळू नकोस. जे काही लपवतोयस माझ्यापासून ते मला दाखव. तर मित्रांनो, इथे आपल्याला दाखवलं जातं की सखी तिच्या रूममध्ये झोपली असते, पण विजेच्या आवाजामुळे तिला सुद्धा जाग येतो आणि तिची झोपमोड होते आणि तिला दिसतं की कान्हा तर तिथे नाहीच आहे. म्हणून आता सखी कान्हाला शोधत शोधत खाली येते. पहिले तर सखी रूममध्येच आवाज देते कान्हाला. तिला वाटत असतं की तो वॉशरूमला वगैरे गेलाय, पण तिकडून काही आवाज येत नाही. तर सखी स्वतःलाच म्हणते, कान्हा इतक्या रात्री कुठे गेलाय? आणि यांच्या रूमचा दरवाजा सुद्धा उघडा असतो. त्यामुळे आता सखी कान्हाला शोधत शोधत खाली येते आणि सखीमुळेच आता कान्हा वाचतो. तर मित्रांनो, इथे काय होतं, कान्हा सरकारला म्हणत असतो, अरे मी काय लपवलंय? आणि कान्हा असा आता समोर येतो सरकारच्या आणि म्हणतो, हे बघा, तुमचा विश्वास नसेल बसत तर माझ्याकडे काहीच नाहीये, मी काहीच नाही लपवत आहे. ते काय ना, अंधारात तुमचा गैरसमज वगैरे झाला असेल. पण या मनस्विनीला पूर्णपणे शंका आली असते कान्हावर आणि ती कान्हाला म्हणते, हो का? मग इतक्या अंधारात तू इथे किचन मध्ये काय करतोयस? तर आता कान्हा म्हणतो, तहान लागली होती मला म्हणून पाणी प्यायला आलो होतो ना, आणि हे विजा पण अशा अधूनमधून कडकतायत ना, तर मी घाबरलोच. म्हणजे कारण कान्हाला आता घाम सुद्धा आला असतो. तर आता सरकार कान्हाकडे बघते आणि त्याला म्हणते, तू आणि घाबरतोस? तर कान्हा म्हणतो, हो घाबरतो, मी घाबरतो. तर ही मनस्विनी काय करते, किचन मध्ये असलेला चाकू ती तिच्या हाती घेते आणि कान्हाला ती घाबरवत असते आणि ती कान्हाला म्हणते, खरं बोलतोयस का? कान्हा सुद्धा तर हो असं म्हणतो.
तर ही मनस्विनी चाकूचं टोक पूर्ण कान्हाकडे करते आणि ती त्याला म्हणते, थोड्या वेळापूर्वी तू माझ्या रूम मध्ये आला नव्हतास का? आता हे ऐकून कान्हाला खूप मोठा धक्का बसतो. कान्हाला वाटत असतं की झालं आता. तितक्यात तिथे आता सखीची एंट्री होते आणि सखी सरकारला म्हणते, आता कोण स्पाय बनत आहे? तर कान्हा म्हणतो आता सरकारला, हा सखी मॅडम. तर मनस्विनी म्हणते मग? तर कान्हा म्हणतो सखी मॅडम आल्यात. आता कान्हाच्या जीवात सुद्धा थोडा जीव येतो सखीला बघून आणि मनस्विनी मागे वळून बघते. तर सखी आता या मनस्विनीला म्हणते, कसली चौकशी करताय तुम्ही माझ्या नवऱ्याची? सरकार, संशय आहे ना तुमच्या डोक्यात आहे. उगाच तुम्हाला माझ्या नवऱ्यावर संशय घ्यायची गरज नाहीये. सरकार, ते म्हणतात ना चोराच्या मनात चांदणं, बस तुमचं तसंच झालंय. तुम्हाला सगळेच संशयित वाटायला लागले आहेत. तर आता हे ऐकून ही सरकार कान्हाकडेच बघते आणि त्याला ती चाकू दाखवत तो चाकू परत ठेवून देते आणि परत ही सरकार तिच्या खोलीत जायच्या आधी सखीला ती विचित्र असा लुक देऊन जाते. पुढे बघूया मित्रांनो, हिचा वाढदिवस असतो म्हणून ही सखीशी खूप चांगली वागते, कारण हिला प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सखीच्या सह्या हव्या असतात. तर असं ते समोर आपण बघूच. तर आता ही सरकार तिथून निघून जाते आणि कान्हा लगेच सखीला म्हणतो, बॉटल दाखवत, हे बघा मी पाणी प्यायला आलो होतो इथे. तर सखी कान्हाला सांगते, अरे वर रूम मध्ये होतं की पाणी, तू इथे कशाला येत बसलास उगाच? कान्हा आता डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, बापरे माझ्या लक्षातच नाही, बघितलंच नाही मी. सखी म्हणते, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, चल आता. तर कान्हा म्हणतो, तुम्ही व्हा पुढे, मी येतो. आता कान्हाला ती डायरी वाचायची असते म्हणून कान्हा असं म्हणत असतो सखीला. तर पुढे आता कान्हा सखीला म्हणतो, आता जरा त्या बोलून गेल्या ना म्हणून जरा डिस्टर्ब झालोय, मी जरा इथे फेऱ्या मारतो आणि बरं वाटलं की येतो. आता हे सखीला सुद्धा खरं वाटतं आणि सखी ओके म्हणते आणि तिथून निघून जाते. सखी गेल्यावर कान्हा लगेच आपल्या फॉर्म मध्ये येतो आणि पटकन किचन मधून खाली ठेवलेला एक डबा काढतो ज्यामध्ये त्याने ती डायरी लपवली असते. आता कान्हाला इतका वेळ कसा मिळाला हे मला सुद्धा समजलं नाही, पण असो, कान्हा त्या डब्यामधून आता डायरी काढतो आणि कान्हा आता ती डायरी वाचू लागतो. त्या डायरीमध्ये असं लिहिलं असतं की मला माझ्या बहिणीपासून धोका आहे आणि खाली डॅश करून लिहिलं असतं तेजस्विनी कामत. आता हे वाचून कान्हा स्वतःला म्हणतो, सरकारला बहीण आहे म्हणजे सरकार स्वतःच्याच नावाने असं काय लिहेल? आता कान्हाचा पूर्ण गोंधळ उडाला असतो आणि कान्हा असा डोक्यावर थोडा भर देतो त्याच्या आणि म्हणतो, सरकारला कुठे बहीण आहे? पण कान्हाला बरोबर आठवतं की मागच्या वेळी जेव्हा गौतमने सखीला हिंट दिला होता आणि तो मनस्विनी विलाचा फोटो पाठवला होता, दाखवला होता, त्याच्यावर मनस्विनी विला लिहिलं होतं आणि तेव्हा कान्हाने सखीला विचारलं सुद्धा असतं की तुमची कोणी मावशी आहे का मनस्विनी नावाची? आणि तेव्हा सखीने उत्तर दिलं होतं कान्हाला की नाही, माझी कोणीच मावशी नाही आहे. तर आता हे करंट मध्ये कान्हाला आठवतं आणि कान्हा आता स्वतःला म्हणतो, मग ही कोणती बहीण आहे जिच्यापासून सरकारला धोका आहे? तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला दाखवलं जातं की या मनस्विनीने तिच्या सख्या खऱ्या बहिणीला आणि सखीच्या खऱ्या आईला म्हणजे तेजस्विनी कामतला बंगल्या समोरच्या आउट हाऊस मध्ये शिफ्ट केलं असतं आणि तिथे बिचारी तेजस्विनी रडत असते. तिचे हातपाय बांधले असतात आणि तेजस्विनी जमिनीवरच लेटली असते आणि तेजस्विनीची अवस्था खूपच वाईट असते. आता जोरात विजा कळकत असतात, ती घाबरत असते पण तिच्याजवळ कोणीच नसतं. तर मित्रांनो, इथे आता कान्हा हॉलमध्ये आला असतो आणि तो विचारच करत असतो. आता अर्धी रात्र झाली असते ऑलमोस्ट. कान्हा आता स्वतःला म्हणतो की सरकारला जर एखादी बहीण असती तर आतापर्यंत मला कळलं असतं. आणि हॉलमध्ये लावलेला जो मनस्विनीचा मोठा फोटो असतो, कान्हा त्याकडे बघतो आणि म्हणतो, या सरकारवर मी इतका रिसर्च केलाय ना, पण माझं सोडा, निदान मला सखीने तरी सांगितलंच असतं. हा, पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला कोडं पाठवणाऱ्या त्या माणसाकडे असणार आहे. पण आता तो माणूस कोण आहे मला हे सुद्धा माहिती नाहीये. कान्हाला आता विचारच पडतो की आता ही माहिती कशी कन्फर्म करायची की सरकारला एक बहीण आहे. कान्हा आता वर बघतो आणि म्हणतो, साई बाबा प्लीज काहीतरी मार्ग दाखवा. आणि बघा मित्रांनो काय होतं, अचानक अशी हवा सुटते आणि कान्हाचं लक्ष टेबलवर जातं ज्यावर कुल्फीची नोटबुक ठेवली असते. कान्हा आता ती नोटबुक त्याच्या हाती घेतो आणि त्याला आठवतं की काल रात्रीच कुल्फीने गौतमला म्हटलं असतं की बाबा उद्या ना माझ्या स्कूलमध्ये बर्थ सर्टिफिकेट आणायला जायचंय. आणि इथूनच आता कान्हाला हिंट सापडते. कान्हा म्हणतो, मिळाला मार्ग, मिळाला मला. जर मी सरकारचं बर्थ सर्टिफिकेट शोधून काढलं तर त्यावरून त्यांच्या भूतकाळात शिरून सगळे प्रश्न मला मिळवता येतील. डन, ठरलं, आता सरकारचं बर्थ सर्टिफिकेट मिळवायचंय असं आता कान्हा ठामपणे स्वतःला म्हणतो, सरकारच्या त्या भिंतीवर लावलेल्या फोटोकडे बघत. तर मित्रांनो, इथे आता दुसरा दिवस असतो आणि आज या मनस्विनीचा वाढदिवस असतो. स्टार प्रवाह अवॉर्ड्स मध्ये आता या मनस्विनीला म्हणजे रुपाली भोसलेला उत्कृष्ट खलनायिकेचा अवॉर्ड सुद्धा मिळालाय. तर असो, तिचा वाढदिवस असतो आणि दुसरा दिवस असतो. आता परशु तिथे येतो तिच्या रूम मध्ये आणि हे सरकार म्हणजेच मनस्विनी लिस्ट बनवत असते तिच्या टॅब मध्ये. तर आता परशु सांगू लागतो, सरकार
कोल्हापूरचे देशमुख, शिवाय अहिल्यानगरचे विनायक कुलकर्णी, नागपूरचे पांडे वगैरे वगैरे या सगळ्यांना इन्व्हिटेशन्स पोहोचले आहेत. तर ही मनस्विनी परशूकडे बघते आणि असं तोंड बनवते आणि परशूला म्हणते, तुझी ही जी माणसं आहे ना ती नाही आली तरी चालेल, कारण एकही कामाचा दिसत नाहीये. तर हा परशू म्हणतो, यांना इन्व्हिटेशन्स गेले आहेत. तर ही मनस्विनी म्हणते परशूला, सगळे तुझ्यासारखेच आहे, एकदम युजलेस. त्यानंतर ही मनस्विनी स्वतःची लिस्ट पाठवते आणि परशूला म्हणते, मी तुला लिस्ट पाठवली आहे, चेक करून घे. त्यामुळे काय आहे ना, VIP दर्जा काय असतो तुला कळेल. त्यानंतर परशू आता ती लिस्ट चेक करतो आणि त्याला धक्काच बसतो. तर ही मनस्विनी त्याला म्हणते, परशूला तू आहे ना दरिद्रीच राहणार आहे विचाराने सुद्धा. आणि असं म्हणत ती परशूकडे बघते आणि म्हणते, एनिवे पुढच्या तयारीची कामं झाली आहे का? तर परशू म्हणतो, हो सरकार, डेकोरेशन ऑलमोस्ट झालंय, रिटर्न गिफ्टचं ग्रेडिंग करून सुद्धा झालंय आणि सरकार सिक्वेन्स सुद्धा ठरलाय. बार काउंटर रिच असायला हवा असं मी बजावून सांगितलंय आणि जो फूड मेन्यू तुम्ही सांगितला होता ना तोच ऑर्डर केलाय. आणि एंटरटेनमेंटचं म्हणाल तर ऑर्केस्ट्रा सुद्धा सांगितलंय. तर असं मित्रांनो, धूम धडाक्यात या मनस्विनीचा वाढदिवस साजरा होणार आहे. आणि सरकार बाकी काही राहत असेल तर प्लीज. तर आता हे ऐकून लगेच मनस्विनी म्हणते, ओ हे पण मीच सांगायचं आहे का? तर परशू म्हणतो, नाही नाही, म्हणजे तुम्ही सांगितलेली सगळी कामं झाली आहे, फक्त जर चुकून काही माझ्यातनं राहत असेल तर. असा तर परशू घाबरतच म्हणत असतो या सरकारला. तर ही मनस्विनी म्हणजे सरकार आता परशूला म्हणते, बर्थडेच्या दिवशी मी तुझी मान कापू का रे? परशू म्हणतो, का सरकार? तर बघा मित्रांनो, ही मनस्विनी परशूला म्हणते, तू केक अरेंज नाही केलायस तर तुझी मानच कापावं लागेल ना. तर परशू म्हणतो, अच्छा हा. त्याच्या जीवात जीव येतो आता आणि तो मनस्विनीला म्हणतो, सॉरी सरकार, म्हणजे केक ऑर्डर केलाय पण फक्त ते लिस्ट मध्ये लिहायचं राहिलं ते माझ्याकडून. तर आता लगेच मनस्विनी म्हणते, ब्रेकफास्ट झालाय का रे परशू? तर परशू म्हणतो, हो हो आताच केलाय मी ब्रेकफास्ट, एकदम स्माइल करत. तर त्यानंतर ही मनस्विनी लगेच त्याला टोमणा मारते आणि म्हणते, ब्रेकफास्ट करायचं नाही विसरलास मग? तुला फुकटचं मिळतंय ना म्हणून तू टिकून आहेस इथे, नाहीतर तुझी लायकी माझ्या चपल्या उचलण्याची सुद्धा नाहीये. असं म्हणत ही सरकार तिच्या खुर्चीतून उठते आणि परशूच्या अंगावर जाते आणि त्याला म्हणते, आता काय इथेच बसणार आहे की जाणार आहे काहीतरी काम करायला? तर परशू घाबरतच म्हणतो, हो हो सरकार, आणि तो तिथून आता निघून जातो. त्यानंतर ही सरकार तिची हात अशी मागे घेते आणि स्वतःला म्हणते, मागे त्या सखीचा बर्थडे होता तेव्हा असं मला वाटलं होतं की सगळं माझ्या हातातून निसटून चाललंय, पण आता एक माझा बर्थडे आहे आणि आजच्या या दिवशी मी या भिकारड्या लोकांकडून सगळंच हिरावून घेणार आहे. एवढ्या वर्षांचे कष्ट आज सार्थकी लागणार आहे आणि अविस्मरणीय ठरणार आहे माझा बर्थडे, कारण माझ्या बर्थडेला मी स्वतःलाच एक मोठं गिफ्ट देणार आहे. आणि ही सरकार म्हणजे मनस्विनी स्वतःलाच म्हणते, हॅपी बर्थडे क्वीन ऑफ एम्पायर. ऑफकोर्स स्वतःला ही क्वीन आणि सरकारच समजत असते आणि ही स्वतःसाठीच टाळ्या वाजवते आणि हसते. आणि या सरकारला वाटत असतं सगळं आता तिच्या मनासारखंच होणार आहे, पण कान्हा असं होच देणार नाही. तर असं इथे काय होतं, त्यानंतर लगेच आपला टोन चेंज करते ही मनस्विनी आणि म्हणते, कान्हाने सखीच्या सह्या घेतल्या असेल ना? डॅम, हा एक मूर्ख युजलेस, मला काहीच अपडेट नाही देत आहे हल्ली. आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. इकडे आता सरकार आणि दुसरीकडे कान्हाची आजी. तर असं इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा त्याच्या घरी आला असतो. कान्हा आता चहा पित असतो, तितक्यात तिथे आता मा येतात आणि आल्याबरोबर त्या अशा थोड्या चिडल्याच असतात आणि त्या कान्हाला म्हणतात, काम झालं का? सखीची सही घेतली का? तर कान्हा म्हणतो, नाही अजून, पण आहे माझ्या डोक्यात. तर आता लगेच मा कान्हाला चहा सुद्धा पिऊ देत नाही आणि त्याला म्हणतात, कप खाली ठेव. त्यानंतर मा जोरातच कान्हाचा हात पकडतात आणि त्याला ओढतच त्या फॅमिली फोटोकडे नेतात आणि दाखवतात, हे बघ, आयुष्याचं ध्येय समोर असताना असं निवांत बसून कसा काय चहा पिऊ शकतोस तू, असं त्या कान्हाला म्हणतात. त्या फोटोकडे आपला हात दाखवत मा कान्हाला म्हणतात, बघ त्या फोटोकडे बघ, त्या फोटोतले डोळे तुला जाब विचारतायत, तुला असं नाही वाटत? कान्हाच्या बाबांकडे त्या फोटो मधलं बोट दाखवत असं आता म्हणजे हे आजी म्हणत असतात. आणि पुढे आता मा कान्हाला म्हणतात, तुला जर असं नसेल वाटत ना तर तो फोटो घे आणि तुझ्या बापाची चिता जिथे नेऊन तू जाळली ना तिथे नेऊन हा फोटो जाळ, म्हणजे तू तुझ्या सखी बरोबर कान्हा बनून रास लीला खेळायला मोकळा. तर आता कान्हाचा आवाज थोडा चढतो आणि तो म्हणतो, काय बोलताय मा तुम्ही हे? तर लगेच आता कान्हा म्हणजे कान्हाला बोट दाखवत आता मा म्हणतात, आवाज खाली कर, आणि ते त्यांचा आवाज अजूनच चढवतात. कान्हा आता थोडा घाबरतोच आणि पुढे आता मा म्हणतात कान्हाला, मी माझ्या ध्येयांवर आणि मी निवडलेल्या तत्वांवर मी ठाम आहे, म्हणूनच माझ्या आवाजाला धार आहे, वजन आहे आणि ध्येयाला महत्व न देणाऱ्याने आवाज खालीच ठेवायचा, असं त्या कान्हाला म्हणतात. तर आता कान्हा मला समजावून सांगत असतो आणि म्हणतो, मा हे ध्येय माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे जितका महत्वाचा माझ्यासाठी माझा श्वास आहे. मी काहीही विसरलो नाहीये, माझ्या सगळं लक्षात आहे आणि दिवस रात्र मी त्या ध्येयाचाच विचार करत असतो की आता कसं होईल. आणि बघत राहा मित्रांनो, कान्हाने एक प्लॅन सुद्धा बनवलाय. कान्हा आता आजीला म्हणत असतो त्याच्या की फक्त मी योग्य वेळेची वाट बघत आहे
असं गेलो आणि सखीची सही घेऊन आलो, इतकं सोपं नाहीये ते. त्या सखीला जरा जरी संशय आला ना, तरी इतक्या दिवसापासून बांधलेला हा सगळा डोलारा आहे ना, हा असा लगेच पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळेल. तर मा आता कानाला म्हणतात, कुठली योग्य वेळ? अरे कुठली योग्य वेळ शोधतोयस तू? ती सखी तर तुझ्या प्रेमात अखंड बुडाली आहे. बघितलं ना मी रंगपंचमीच्या दिवशी. ती तुझ्यासाठी काहीही करू शकते, माहितीये मला. मग आता यापेक्षा अजून कोणती योग्य वेळ बघतोय तू? तर आता कान्हाला समजतच नसतं की मला कसं समजून सांगावं. तर कान्हा म्हणतो, मा तुम्ही इकडे या आणि बसा. कान्हा मला आता सोफ्यावर बसवतो आणि कान्हा स्वतः म्हणजे माझ्याजवळ पायाशी बसतो आणि म्हणतो, ठीक आहे मी तुमचं काम करतो, पण त्याआधी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. मा विचारतात आता चिडतच, कुठलं काम? तर कान्हा म्हणतो, तुम्ही एक बिल्डिंग अरेंज करा. आणि कान्हा सगळा प्लॅन सांगू लागतो आता माला. ते आपल्याला समोर कळणारच. त्यांचा प्लॅन अजून आपल्याला नाही सांगितलाय. तर आता मा म्हणतात, पण तू हे सगळं का करणार आहे? काय मिळणार आहे तुला हे करून? कान्हा म्हणतो, हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगेन, पण मा प्लीज माझ्यासाठी एवढं करा. मा सुद्धा म्हणतात आता कान्हाला, करेल पण एका अटीवर. आता हे ऐकून कान्हाला धक्काच बसतो. कान्हाला वाटत असतं की आता मा काय अट टाकणार आहे. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ही सरकार सखीसोबत खूपच चांगली वागत असते, कारण तिला प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या हव्या असतात. आणि इकडून आड तर तिकडून विहीर अशी कान्हाची अवस्था झाली आहे. सरकार कान्हाला म्हणत असते, कुठे आहे माझं बर्थडे गिफ्ट? आज रात्री माझ्या बर्थडे पार्टीला मला सखीच्या सह्या हव्या आहेत, असं ती कान्हाला म्हणत असते. आणि दुसरीकडे मा आता कान्हाला म्हणत असतात, सखीची सह्या घेशील ना? कान्हा म्हणत असतो, हो. आणि दुसरीकडे कान्हा घरी आल्यावर सखी कान्हाला त्याची बॅग मागत असते आणि दोघांच्याही ओढाताडीमध्ये ती बॅग खाली पडते आणि त्यातून प्रॉपर्टीचे पेपर्स बाहेर येतात, ज्यावर असं लिहिलं असतं की सखी तिची सगळी जी प्रॉपर्टी आहे ती कान्हाच्या नावाने करणार आहे, तिच्या नवऱ्याच्या म्हणजे कबीर देवदत्त किर्लोस्करच्या. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.